जिल्हा बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 2 आरोग्य व रोग। विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या भागामध्ये आपण संसर्गजन्य रोग म्हणजे काय आणि त्या संसर्गजन्य रोगांची माहिती पाहिलेली आहे। त्यामध्ये आपण पाहिलं होतं की संसर्गजन्य रोग हे दूषित हवा, अन्न, पाणी त्याचप्रमाणे कीटकांमार्फत पसरणारे रोग आपण पाहिले होते। उदाहरणार्थ दूषित हवेमुळे क्षय हा रोग होतो, त्याचप्रमाणे स्वाईन फ्लू होतो। तसेच आपण दूषित अन्न आणि पाण्यामुळे कावीळ, कॉलरा, विषमज्वर यासारखे रोग होतात हे पाहिलं होतं। कीटकांमार्फत म्हणजेच डासांमार्फत आपण डेंग्यू, मलेरिया असे रोग पसरतात हे पाहिलं होतं। म्हणजे जीवाणू, विषाणू, दूषित अन्न, हवा, पाणी, कीटक यांच्यामार्फत पसरणारे रोग पाहिले होते। त्याचप्रमाणे आपण आज प्राण्यांमार्फत पसरणारा संसर्गजन्य रोगाची माहिती मिळवणार आहोत। त्याआधी आपल्याला पुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे बघूया आपण। पहिला प्रश्न आहे, उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय योजता? तर आपण उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी स्वच्छता ठेवली पाहिजे। आपल्या घरात कुठल्याही प्रकारची अडगळ असता कामा नये। त्याचप्रमाणे उंदीर आणि घुशी पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात किंवा काही लोक विषारी औषधं ठेवतात, पण विषारी औषध ठेवणं हे चुकीचं आहे, कारण त्यामुळे आपल्याला विषबाधा होण्याचा संभव असतो। आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यामुळे ही पद्धत पूर्णपणे चुकीची वाटते। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पाळीव कुत्रे, मांजर, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते? तर कुत्रे, मांजर, पक्षी, कुत्रे, मांजर यांना रेबीज हा रोग असू शकतो आणि तो रोग आपल्याला पण होऊ शकतो, म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागते। त्याचप्रमाणे आपण पाळलेले प्राणी असतात ते आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना लसीकरण करणं ही आपली जबाबदारी असते। तिसरा प्रश्न आहे, कबुतरे, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का? तर संबंध आहे, कारण कबुतरामुळे श्वसन संस्थेचे वेगवेगळे आजार होतात। तसेच कबुतरांच्या पिसांमुळे आणि विष्ठेमुळे अस्थमा किंवा त्यालाच दमा असे म्हणतात, हा रोग होतो असं आढळून आलेलं आहे। त्याचप्रमाणे भटक्या प्राण्यांमुळे सुद्धा भटक्या प्राण्यांना सुद्धा लसीकरण केलेलं नसतं, त्यांच्या आरोग्याची कोणत्याच प्रकारची काळजी घेतलेली नसते, त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला रोग होऊ शकतात। चौथा प्रश्न आहे, उंदीर, घुशी, झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? तर उंदीर, घुशी यांना प्लेग हा रोग असू शकतो, तो रोग आपल्याला होऊ शकतो। त्याचप्रमाणे झुरळांमुळे टायफॉइड, त्यालाच विज्ञानाच्या भाषेमध्ये विषमज्वर म्हणतात, हा रोग आपल्याला होऊ शकतो आणि म्हणून उंदीर, घुशी, झुरळे यांचा आपल्या आरोग्यावर अशा प्रकारे परिणाम होत असतो। नंतर आपण रेबीज रोगाची माहिती पाहणार आहोत। रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे। तो संसर्ग झालेले कुत्रा, मांजर, ससा, माकड यांच्या चावण्याने होतो। हे जर प्राणी आपल्याला चावले तर त्यांना असलेला रेबीज रोग आपल्याला होऊ शकतो। रेबीज हा प्राणघातक रोग आहे। रेबीज झालेला व्यक्ती पाण्याला खूप घाबरतो, म्हणून त्याला जलसंत्रास असेही म्हणतात। आणि हा जरी प्राणघातक रोग असला तरी जर आपल्याला कुत्रा चावला तर आपण त्याचे जे लसीकरण असतं, जी इंजेक्शन असतात, ती जर वेळच्या वेळी घेतली तर आपल्याला रेबीज होणार नाही। त्याचप्रमाणे रेबीज रोगाची लक्षणे, रेबीज रोगाची लक्षणे 90 ते 175 दिवसामध्ये दिसायला सुरुवात होते आणि रेबीज रोगाची लक्षणे आहेत 2 ते 12 आठवडे ताप येतो। त्याचप्रमाणे या रोगाला पाण्याची खूप भीती वाटते आणि हा रोगी अतिशयोक्ती झाल्यासारखं वागतो, कारण रेबीज झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रेबीज रोगाचे विषाणू मज्जातंतूद्वारे थेट मेंदूमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे त्याच्या चेतासंस्थेवर परिणाम होतो आणि म्हणून तो अतिशयोक्ती केल्याप्रमाणे वागू लागतो।
नंतर पुढे आपल्याला अजून आणखी काही प्रश्न दिलेले आहेत पुस्तकामध्ये, ते आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, प्राण्यांच्या राहण्याच्या जागा पिंजरे हे स्वयंपाकघर व जेवणाच्या ठिकाणी का असू नये? प्राण्यांच्या राहण्याच्या जागा किंवा पिंजरे जर स्वयंपाकाच्या ठिकाणी असतील तर आपलं अन्न दूषित होऊ शकतं आणि दूषित अन्नामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. म्हणून प्राण्यांच्या राहण्याच्या जागा आणि पिंजरे आपल्या स्वयंपाकघरापासून दूर असावेत. रेबीज हा रोग कोणत्या लक्षणाद्वारे ओळखाल? तर आताच आपण 2 लक्षणं बघितली की या रोगाचा ताप 2 ते 12 आठवड्यापर्यंत राहतो. नंतर या रोगाला पाण्याची खूप भीती वाटते. त्याचप्रमाणे जिथे कुत्रा मांजर चावला असेल तिथे मुंग्या आल्यासारखं वाटतं, निद्रानाश होतो म्हणजे झोप येत नाही, चिंता वाटते, मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्याचप्रमाणे ही व्यक्ती अतिशयोक्ती केल्यासारखी वागते, ते पण आपण लक्षण पाहिलेलं आहे. ही जर लक्षणं असतील तर रेबीज झाला हे ओळखता येईल आपल्याला. आतापर्यंत आपण संसर्गजन्य रोगांची माहिती पाहिली. आता आपण असंसर्गजन्य रोगाची माहिती मिळवणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा असंसर्गजन्य रोगाची व्याख्या पाहूया. असंसर्गजन्य रोग म्हणजे जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून होत नाहीत त्यांना असंक्रामक रोग किंवा असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. असंसर्गजन्य रोग हे विशिष्ट लक्षणांद्वारे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. आपण या धड्याची सुरुवात होताना रोगाची व्याख्या बघितली होती. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. तर हे असंसर्गजन्य रोग जे आहेत ते व्यक्तीच्या शरीरातील जैविक कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे उद्भवतात असं म्हणता येईल. पहिला रोग पाहणार आहोत आपण कर्करोग. कर्करोगालाच कॅन्सर असे म्हणतात. तर पेशींच्या अनियंत्रित किंवा अपसामान्य वाढीस कर्करोग असे म्हणतात. कर्करोगाच्या पेशींमध्ये किंवा कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठ यास दुर्दम्य अर्बुद असे म्हणतात. तर अर्बुद म्हणजे गाठ. अर्बुदही 2 प्रकारचे असतात, सौम्य अर्बुद आणि दुर्दम्य अर्बुद. आपल्या शरीरावर जर एखादी गाठ असेल तर ती प्रत्येक गाठ कॅन्सरची असते असे नाही. तर एखादी गाठ सौम्य अर्बुद असू शकते म्हणजे ती कॅन्सरची नसते. तरी पण आपण आपल्या शरीरावर जर गाठ असेल तर डॉक्टरांकडून चेक करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कळेल की ती गाठ कॅन्सरची आहे की नाही. नंतर आपल्याला फुफ्फुस, घसा, त्वचा, गर्भाशय, अन्ननलिका, जठर अशा वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळ्या अवयवांचा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरची कारणे. कॅन्सरचं पहिलं कारण आहे अति प्रमाणात तंबाखू, गुटखा, सिगारेट, त्याचप्रमाणे धूम्रपान, मद्यपान करणे. नंतर दुसरं कारण आहे आपल्या आहारामध्ये चोथायुक्त अन्नपदार्थांचा समावेश नसणे, उदाहरणार्थ फळे आणि पालेभाज्या यांचा समावेश नसणे. आणि तिसरं कारण आहे की जंक फूड खाणे. जंक फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा, चायनीज अशा प्रकारचे पदार्थ मुलांना खायला जास्त आवडतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत. आणि पुढचं कारण आहे अनुवंशिकता. अनुवंशिकता ही या रोगाचं कारण असू शकतं. त्यानंतर कर्करोगाची लक्षणे. दीर्घकाळ खोकला, आवाज घोगरा होणे आणि अन्न गिळताना त्रास होणे, पाणी गिळताना त्रास होणे, अशा प्रकारे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण अकारण वजन घटणे. नंतर तिसरं लक्षण एखादा आपल्या शरीरावर
व्रण किंवा सूज असते आणि तिच्यावर उपचार करूनही ते बरं होत नाही. आणि अजून एक कारण आहे स्तनात गाठी निर्माण होणे. नंतर निदान. तर कर्करोगाचं निदान करण्यासाठी सीटी स्कॅन केलं जातं किंवा MRI स्कॅन केलं जातं. त्याचप्रमाणे टिश्यू डायग्नोसिस, मॅमोग्राफी, बायोप्सी या सुद्धा निदान करण्याच्या पद्धती आहेत. त्यानंतर उपचार पद्धती. कर्करोगावर उपचार करण्यासाठी रसायनोपचार केला जातो किंवा किरणोपचार केला जातो, शल्यचिकित्सा केली जाते आणि या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबोटिक सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा सुद्धा पद्धतींचा वापर केला जातो. आपण जर आहारावर योग्य नियंत्रण ठेवलं तर बऱ्याच प्रकारचा कर्करोग आपण टाळू शकतो. आणि आपण जर आपला शारीरिक व्यायाम व्यवस्थित केला तर आपल्याला जास्त प्रमाणात फायदा होतो. आणि आपण धूम्रपान करणे, गुटखा खाणे, तंबाखू खाणे, सिगारेट पिणे हे बंद केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा रोग आहे मधुमेह, म्हणजेच आपण त्याला डायबिटीस म्हणतो. या रोगाची माहिती आता आपण घेणार आहोत. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या बरोबर विना साखरेचा चहा घेणारी किंवा गोड पदार्थ खाणे टाळणाऱ्या व्यक्ती आपण बघतो. त्याचं कारण काय असेल तर त्यांना मधुमेह असतो आणि त्यांच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. म्हणून या व्यक्ती विना साखरेचा चहा किंवा गोड पदार्थ खाणं टाळतात. तर आता आपण मधुमेह कसा होतो ते पाहूया. स्वादुपिंडात इन्सुलिन नावाचं संप्रेरक आपल्या तयार होत असतं आणि हे स्वादुपिंडात निर्माण होणारं इन्सुलिन रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. आपल्या शरीरात जर इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला मधुमेह होतो. कारण आपल्या शरीरातील जे रक्त असतं त्या रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण राहत नाही आणि यालाच मधुमेह असे म्हणतात. मधुमेहाची लक्षणे. आपल्याला रात्री जर सारखं वारंवार मलमूत्र विसर्जनात जावं लागलं तर ते मधुमेहाचं लक्षण आहे असं आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. त्याचप्रमाणे एकदम वजन वाढणे किंवा वजन कमी होणे हेही लक्षण आहे. नंतर मधुमेहाची कारणे. मधुमेहाचं पहिलं कारण आहे अतिलठ्ठपणा, नंतर मानसिक ताणतणाव, त्याचप्रमाणे अनुवंशिकता आणि व्यायामाचा व कष्टाचा अभाव ही मधुमेहाची कारणे आहेत. परत एकदा बघा, अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव आणि मानसिक ताण किंवा तणाव. प्रतिबंधात्मक उपचार आहे त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपला आहार, व्यायाम आणि औषधे यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. जगामध्ये जवळजवळ 7 कोटी रुग्ण मधुमेहाचे आहेत आणि त्यापैकी मधुमेहाचे जास्त रुग्ण आपल्या भारत देशामध्ये आढळतात. तिसरा रोग आहे हृदयविकार. विद्यार्थी मित्रांनो, आपण हृदयरोगाची माहिती घेणार आहोत. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा झाल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते व त्याला जास्त काम करावे लागते. जास्त काम करावे लागल्यामुळे ताण पडतो आणि ताण पडल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयविकाराची लक्षणे. छातीत असह्य वेदना होणे. छातीत वेदना झाल्यामुळे मान, खांदे व हात दुखणे, त्याचप्रमाणे हात आखडणे, घाम येणे आणि अस्वस्थता, कंप जाणवणे. त्यानंतर हृदयविकाराची कारणे.
हृदयविकाराचं पहिलं कारण आहे धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता, नंतर बैठे काम करणे, त्याचप्रमाणे अनुवंशिकता आणि ताण, तणाव, चिंता, रागीटपणा ही सर्व हृदयविकाराची कारणे आहेत. हृदयविकारावर उपचार करताना प्राथमिक उपचार पुढील प्रमाणे केला जातो. पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला म्हणजेच अँब्युलन्सला फोन करा. नंतर रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासा. त्यानंतर त्याला कडक पृष्ठभागावर झोपवून त्याच्या छातीवर मध्यभागी शास्त्रीय पद्धतीने दाब द्या. यालाच COLS म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असे म्हणतात. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब द्या. असं किमान 30 वेळा करा आणि नंतर रुग्णाला हॉस्पिटलाइज करा. हॉस्पिटलाइज केल्यानंतर रुग्णावर रुग्णाचा जसा आजार असेल त्याप्रमाणे त्यावर उपचार केले जातात. एंजिओप्लास्टी केली जाते किंवा बायपास सर्जरी केली जाते किंवा ओपन हार्ट सर्जरी केली जाते किंवा हृदय प्रत्यारोपण किंवा स्टेट्स टाकणे किंवा पेसमेकर बसवणे असे उपचार रुग्णावर केले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण असंसर्गजन्य रोगामधले 3 रोग पाहिले. पहिला कर्करोग, दुसरा मधुमेह आणि तिसरा हृदयविकार पाहिला. तर प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण असते. कोणताही रोग दैवी प्रकोपामुळे झालेला नसतो. त्यामुळे किंवा कोणाची नजर लागली, कोणाची आपण म्हणतो दृष्ट लागली किंवा कोणाच्या मत्सरामुळे आजार होत नाहीत. तर त्यामुळे जादूटोणा, मंत्र तंत्र करत बसण्यापेक्षा रोग्याला औषधोपचाराने म्हणजेच वैद्यकीय उपचाराने बरे करा. त्याकडे वैद्यकीय उपचाराकडे जास्त लक्ष द्या. त्यानंतर पुढे आपल्याला माहिती मिळवायला सांगितलेली आहे की आपले आजी आजोबा असतात, त्यांना काही अर्क किंवा काढा माहिती असतो. तर आपल्याला माहिती आहे आपले आजी आजोबा खोकला असेल तर गूळ, गवती चहा, तुळस, लवंग, आलं याचा काढा करतात आणि तो प्यायला देतात. त्यामुळे आपली सर्दी कमी होते, खोकला कमी होतो. त्याचप्रमाणे पुढे आपल्याला काही औषधी पदार्थांची माहिती विचारली आहे. कोरफड ही औषधी वनस्पती आहे आणि कोरफडचा उपयोग केस मुलायम बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे त्वचा मुलायम बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे कफनाशक म्हणून उपयोग होतो. नंतर हळदीचा उपयोग निर्जंतुकीकरणासाठी होतो. आपल्याला जर जखम झाली, खरचटलं, आपण पडलो कुठे, घसरलो, खरचटलं तर आपण त्यावर हळद लावतो. कारण हळदीमुळे त्या जखमेचे रक्त थांबते आणि निर्जंतुकीकरणही होते. तसेच आपला रंग जर आपल्याला उजळायचा असेल तरी हळदीचा वापर केला जातो. त्यानंतर आल्याचा उपयोग पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सर्दी झाली असेल तर आलं टाकून चहा घेतला जातो. त्याचप्रमाणे लसणाचा उपयोग कान दुखत असेल तेव्हा केला जातो. रक्त पातळ करण्यासाठी केला जातो. हृदयविकारावर लसणाचा उपयोग केला जातो. त्यानंतर औषधांचा गैरवापर. काही व्यक्ती डॉक्टरांकडे न जाता परस्पर औषधं घेतात आणि अशा जास्तीत जास्त औषधांचा जर आपण वापर केला, औषधांचा अतिवापर केला तर आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपण म्हणतो साईड इफेक्ट होतो, म्हणजेच वाईट परिणाम होतो. अशा व्यक्ती
थोडं काही झालं, थोडं डोकं दुखलं किंवा सर्दी झाली, लगेच पेन किलर घेतात आणि पेन किलरचा जर आपण जास्त वापर केला तर आपली पचनसंस्था म्हणजेच पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, चेतासंस्था, यकृत या सगळ्या संस्थांवर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यानंतर आपण जर प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्सचा जर जास्त वापर केला तर आपल्याला मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब होणे, त्याचप्रमाणे आपल्या जिभेवर पांढरे चट्टे पडणे आणि अंगावर पुरळ येणे यासारखी लक्षणे दिसतात. पुढे गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत, अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व कोणता? तर यासाठी पर्याय उपलब्ध आहे. गरीब रुग्ण महागडी औषधं विकत घेऊ शकत नाही, यासाठी आपल्या देशात पंतप्रधान योजनेअंतर्गत 1 जुलै 2015 पासून जन औषध योजना सुरू केलेली आहे आणि त्यासाठी गरीब लोकांना कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाची औषधं मिळण्यासाठी जन औषधी स्टोअर सुरू केलेले आहेत. त्यानंतर जेनेरिक औषधे. जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधेही म्हणतात. जेनेरिक औषधांची निर्मिती आणि वितरण हे कोणत्याही पेटंट शिवाय केले जाते. त्यांना कोणतेही पेटंट नसताना जेनेरिक औषधांचं वितरण केलं जातं, निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष दर्जाची असतात. म्हणजे जशी ब्रँडेड औषधं रोगावर गुणकारी असतात, त्याचप्रमाणे ही औषधं सुद्धा रोगावर गुणकारी असतात. जेनेरिक औषध तयार होताना त्या औषधामधील घटकांचे प्रमाण व त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे त्या औषधांच्या संशोधनासाठी वेगळा जास्त पैसा खर्च करावा लागत नाही, जो की ब्रँडेड औषधांसाठी खूप खर्च करावा लागतो. तसा जेनेरिक औषधांच्या संशोधनासाठी जास्त पैसा लागत नाही. त्यानंतर जेनेरिक औषधं जर आपल्याला हवी असतील तर आपण हेल्थ कार्ट व जनसमाधान हा ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून आपल्याला हवं तेव्हा औषध आपण मागवू शकतो. नंतर जीवनशैली आणि आजार. जीवनशैली म्हणजे आहार विहार. यामध्ये आपला आहार कसा आहे आणि आपली दिनचर्या कशी आहे या गोष्टींचा समावेश होतो. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, त्याचप्रमाणे आहाराच्या वेळा रोज बदलणे, जंक फूड खाणे म्हणजे अरबट चरबट खाणे असे प्रकार जास्त वाढले आहेत. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. आजारी पडण्याचे प्रमाण जर आपल्याला कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आपला आहार योग्य असला पाहिजे, त्याचप्रमाणे योग्य झोप मिळाली पाहिजे, योग्य व्यायाम केला पाहिजे, योग्य योगासने, प्राणायाम असे आपण योगासनं प्राणायाम केलं पाहिजे आणि आपल्या शरीराला झेपेल एवढाच व्यायाम केला पाहिजे. त्यापेक्षा जास्त व्यायाम केला तर आणखी विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. आणि योगासने आणि प्राणायाम करताना सुद्धा आपण त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच करायला हवा. त्यानंतर लसीकरण. आजार होऊ नये म्हणून त्याचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी लहान बाळाला BCG लस दिली जाते. बाळ जन्माला आल्यानंतर थोड्या काही दिवसातच BCG लस दिली जाते. त्यानंतर त्रिगुणी लस दिली जाते बाळाला, गोवरची लस दिली जाते, हिपॅटायटिसची सुद्धा लस उपलब्ध आहे. असे आपल्याला पुढे कोणता आजार होऊ नये म्हणून अगदी लहानपणीच डोस दिले जातात. पोलिओचा डोस तोंडाने दिला जातो आणि तो 2 ड्रॉप तोंडात टाकले जातात बाळाच्या. अशा प्रकारे पोलिओची लस फक्त तोंडाद्वारे दिली जाते म्हणून त्याला आपण डोस म्हणतो. आणि बाकीच्या ज्या लस आहेत ते इंजेक्शनाद्वारे दिल्या जातात. नंतर
मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी जनऔषधी स्टोअर सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बघा, भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची निर्मिती करतात, पण ती औषधे आपल्या देशातील लोकांना ब्रँडेड औषधांच्या किमतीत म्हणजे जास्त किमतीमध्ये विकतात आणि अमेरिका 80% जेनेरिक औषधांचा उपयोग करते. त्यामुळे त्यांचे शेकडो अब्ज रुपये वाचवले जातात. त्यानंतर साजरे करूया आरोग्य दिनविशेष. काही आरोग्य दिनविशेष दिलेले आहेत. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन आणि 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. हे सगळे आरोग्य दिनविशेष का साजरे केले जातात तर त्या तारखांना, इथे ज्या तारखा दिल्यात त्या तारखांना त्या रोगाविषयी जनतेला माहिती दिली जाते, म्हणजे थोडक्यात जनजागृती केली जाते. त्यानंतर रक्तदान. रक्तदात्याचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते, जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका. एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात. नेत्रदान मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते, त्यामुळे अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. म्हणून रक्तदान आणि नेत्रदान हे महत्त्वाचे आहे की आपल्याकडून काहीतरी चांगले काम होऊन जाते. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला धडा संपलेला आहे. ह्या धड्याखालचे जे स्वाध्यायामधले प्रश्न आहेत ते प्रश्न आणि उत्तरं तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.